नमस्कार, मी सुहास पवार. मेन मराठी 24 तास मध्ये आपले स्वागत. सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी 24 तास. आमच्या मेन मराठी 24 तासला सबस्क्राइब करा, लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका, कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. एक बिग ब्रेकिंग बातमी. ययाती नाईकांनी धरले हातात कमळ. दिल्लीत भाजपा राष्ट्रीय कार्यालयात राष्ट्रीय महासचिव अरुण सिंग यांच्या हस्ते केला भाजपात जाहीर पक्षप्रवेश. सविस्तर वृत्त. पुसदचे नाईक घराणे सर्व परिचित आहे. सन 1952 पासून तर आजपर्यंत या घराण्याने गड कायम ठेवला आहे. याच घराण्याने महाराष्ट्राला 2 मुख्यमंत्री दिलेत. हरित क्रांतीचे प्रणेते महानायक वसंतरावजी नाईक आणि जलक्रांतीचे जनक सुधाकररावजी नाईकांची मुख्यमंत्री म्हणून यशस्वी कारकीर्द महाराष्ट्रच नव्हे तर देश विसरू शकत नाही. तसेच वसंतरावजी नाईकांचे सुपुत्र अविनाश नाईक आणि वसंतरावांचेच पुतणे लोकनेते मनोहरराव नाईक यांनीही निष्कलंक मंत्रिपद भूषविले, हेही सर्वश्रुत आहे. त्याचबरोबर ॲडव्होकेट निलय नाईक हेही विधान परिषद सदस्य राहिले आहेत. तर सध्या सरकारमध्ये सुद्धा याच घराण्याचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ॲडव्होकेट इंद्रनील मनोहरराव नाईक हे राज्यमंत्री आहेत. वारसा अखंड जनसेवेचा विडा उचललेल्या याच घराण्याचे लोकनेते मनोहरराव नाईकांचे ज्येष्ठ पुत्र बाबासाहेब नाईक सूतगिरणीचे उपाध्यक्ष ययाती मनोहरराव नाईक यांनी कमळ हाती घेत भाजपामध्ये प्रवेश केला आहे. 22 जुलै 2025ला भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यालयात दिल्ली स्थित राष्ट्रीय महासचिव अरुण सिंग यांनी ययाती मनोहरराव नाईकांचा पक्षप्रवेश करून घेतला. भाजपाच्या पक्षश्रेष्ठींनी लवकरच नाईकांना जबाबदारी देण्याचे ठरविल्याची विश्वसनीय माहिती सूत्रांनी दिली आहे. या पक्षप्रवेशावेळी भाजपा राष्ट्रीय कार्यालय अधीक्षक सर्वेंद्र सिंह ठाकूर, भाजपा राष्ट्रीय सचिव डॉक्टर अरविंद मेमन, राज्यसभा सदस्य सुधांशु त्रिवेदीसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांच्या या पक्षप्रवेशाने कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण आहे.